हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. जलजीवन मिशनचा फज्जा, पवनार खारी व गणेशपूरचे ग्रामस्थ पाण्यासाठी बेहाल. तुमसर तालुक्यातील पवनार खारी व गणेशपूर या आदिवासी बहुल गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्चून जलकुंभ आणि घरगुती नळ जोडणीचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात नळांना पाणीच येत नसल्याने योजनेचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गावातील विहिरी व पाण्याचे स्रोत कोरडे पडले असून हर घर जलची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. प्रशासकीय नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला मिळणारे 40 लिटर पाणी तर सोडाच, पण टाकीतून पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेविरुद्ध ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे 5 वर्षांपूर्वी गणेशपूर येथे सौर ऊर्जेवर आधारित बसवलेली पाणी पुरवठा यंत्रणाही देखभाल दुरुस्ती अभावी भंगार अवस्थेत पोहोचली आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पवनार खारी व गणेशपूरच्या रहिवाशांनी केली आहे. CV9 मराठी करिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोपरवाही. परिचय सांगा. नमस्कार, माझे नाव ममता विनायक उईके, मुक्काम पवनार खारी, पोस्ट गोबरवाही, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा. पाण्याचे विषय म्हणजे माझ्या गावामध्ये जल प्राधिकरण ही योजना राबविण्यात आलेली होती, पण काही 8-9 महिने झाले पाणी मिळत नाही. 2000 लोकसंख्या असल्यामुळे 10-12 घरांना पाणी मिळतो. 2 गुण 3 गुण असं पाणी येतो. पाण्याची खूप समस्या मोठी भारी असल्यामुळे आमची मागणी होती ग्रामपंचायत मध्ये की चितेकसा डॅम मधून पाणी मिळू शकते का, पण मिळालेलं नाही आजपर्यंत. पाण्याची खूप म्हणजे उन्हाळा आल्यावर एप्रिल मे जून महिन्यामध्ये खूपच पाण्याची कमतरता असते. म्हणजे हे नळापासून वंचित आहे का? हा, नळापासून आम्ही वंचित आहोत. 10-12 घरांना फक्त नळाचं पाणी येतो. 2-3 गुंड मिळतात, बाकीच्या घरांना पाणी मिळत नाही. नाव सांगा. भाऊलाल जगराम कटरे. या गावामध्ये पाण्याची बहुत समस्या आहे. 5-6 वर्ष झाले. आधी पाईपलाईन फिटिंग होऊन गेली आहे, पाईप लावून टाकला, पर पाणी काही मिळालं नाही आजपर्यंत. आणि घरून घर तकलीफ आहे. पाणीसाठी बांध्यावर जातील, कुठं इकडे ज्याच्या बांध्यावर विहीर आहे त्या बांध्यावर जाते, पाणी आणते. बहुत समस्या आहे, पाणी नाही मिळून राहिलं. मग हे नळ योजना किती वर्ष झाले? 5-6 वर्ष झाले ना जी नळ योजना फिटिंग झाली आहे. पण पाणी चालू नाही झालं? नाही, आतापर्यंत चालू नाही केलं. मागच्या वेळेस 10-15 दिवसासाठी चालू केला होती, पण ते प्रत्येक लोकांना नाही भेटला पाणी. तो ज्याच्या घरी म्हणजे आहे 5-10 लोकांना भेटत गेला आणि मग बंद केला पुन्हा. किती वर्ष झाले आता बंद आहे तो? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. म्हणजे पाण्यापासून हा गाव वंचित आहे. हा, वंचित. कोणता गाव आहे हा? गणेशपूर. गणेशपूर. नितेश रूपचंद उईके. तुमचं हे गणेशपूर गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजना पाईपलाईन टाकण्यात आले आहे का? हो, टाकण्यात आले आहे. 4-5 वर्ष झाले, परंतु पाण्या आजपर्यंत मिळालाच नाही. अच्छा. पाण्यामुळे गणेशपुरात बहुत तकलीफ आहे. कसा पुष्कळ दूर दूर जातात लोक, दूरच्या विहिरीतून पाणी आणतात. घरी काही पाण्याचं साधन नाही, व्यवस्था नाही, सर्व बाहेरूनच पाणी आणतात. म्हणजे नळ हे चालू झालेले नाही? नाही. किती वर्ष झाले? 4-5 वर्ष झाले. नळ फिटिंग करून ठेवले आहेत, पाणी आजपर्यंत मिळालंच नाही.